नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. महा TET CDPचे 10 महत्त्वाचे ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 बघा. इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकवताना शिक्षकाला लक्षात येते की एक विद्यार्थी संकल्पना समजून घेताना नेहमी चित्रांचा किंवा आकृत्यांचा आग्रह धरतो. हा विद्यार्थी कोणत्या प्रकारचा अध्ययनकर्ता आहे? तर उत्तर राहणार आहे दृश्य अध्ययनकर्ता. अशा विद्यार्थ्यांना पाहून किंवा चित्रांच्या माध्यमातून संकल्पना लवकर समजतात. दृश्य अध्ययनकर्ता, व्हिज्युअल लर्नर. प्रश्न क्रमांक 2. समजा तुमच्या वर्गात एक विद्यार्थी सतत वर्गातील शिस्त मोडतो आणि इतर मुलांना त्रास देतो. एक शिक्षक म्हणून तुम्ही सर्वात आधी काय कराल? उत्तर आहे आपलं विद्यार्थ्यांच्या या वर्तनामागील मूळ कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न कराल आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन कराल. प्रश्न क्रमांक 3. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार जेव्हा एखादा मूल अपरिवर्तनीयता म्हणजे इरिव्हर्सिबिलिटी क्रिया उलटसुलट न करता येणे हा दोष दर्शवते, तेव्हा ते मूल विकासाच्या कोणत्या अवस्थेत असते? तर उत्तर बघा इथे काय असणार आहे, पूर्व क्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज. 4 नंबर. लेव वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्याला एखादे गणित सोडवताना अडचण आल्यास थोडी मदत किंवा संकेत देतो, तेव्हा त्या तात्पुरत्या मदतीला काय म्हटले जाते? तर पाड किंवा मचान, स्कॅफोल्डिंग. मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्यावे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, फक्त 5 मिनिटांनी 10 प्रश्न. आणि मित्रांनो, लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर. PDF साठी कमेंटमध्ये PDF टाईप करा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. व्हिडिओ आवडत असेल तर YES एवढं टाईप करून सहकार्य करा. प्रश्न क्रमांक 5. वर्गातील एका दिव्यांग विद्यार्थ्याला सामान्य विद्यार्थ्यांसोबत बसवून त्याच्या गरजेनुसार आवश्यक त्या सुविधा पुरवून शिकवले जात आहे. ही कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची संकल्पना आहे? उत्तर आहे सर्वसमावेशक शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. प्रश्न क्रमांक 6. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार जेव्हा एखादा विद्यार्थी शिक्षकांच्या किंवा पालकांच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी नियमांचे पालन करतो, तेव्हा तो नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर असतो? उत्तर आहे आपलं पूर्व पारंपरिक पातळी, प्री कन्व्हेन्शनल लेवल. 7 नंबर. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी आणि नवनिर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विचारपद्धतीला चालना दिली पाहिजे? उत्तर आहे मित्रांनो आपलं डायव्हर्जंट थिंकिंग, अपसारी विचार. 8 नंबर बघा. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय? CCEचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवा शोधून काढून त्यांच्यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे. 9 नंबर. थॉर्नडाईक यांच्या अध्ययन उपपत्तीनुसार जर एखादा विद्यार्थी स्वतःहून शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर त्याला सक्तीने शिकवता येत नाही. हा नियम थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? उत्तर आहे लॉ ऑफ रेडीनेस, सज्जतेचा नियम. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो. वर्गामध्ये बालकेंद्रित शिक्षण प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकाची भूमिका कशी असणे आवश्यक आहे? उत्तर आहे मार्गदर्शक आणि सुलभकाची भूमिका असणे आवश्यक आहे, जिथे मूल स्वतः अनुभवातून शिकतात, म्हणजे फॅसिलेटर. मित्रांनो, 10 प्रश्न झाले. छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच.